नवापुरातून भाविकांची सारंगपूर बगदाणा धाम धार्मिक यात्रा हनुमान मंदिरात पूजनानंतर उत्साहात रवाना। नवापूर शहरातून श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पठण सेवाभावी संस्थेच्या वतीने गुजरात राज्यातील पवित्र सारंगपूर धाम ते बगदाणा धाम या तीर्थक्षेत्रासाठी भव्य धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेसाठी नवापूर शहरातील भाविक मोठ्या उत्साहात रवाना झाले। यात्रेच्या प्रारंभी नवापूर शहरातील लिमडावाडी भागातील श्री हनुमान मंदिरात विधिवत पूजनाचा कार्यक्रम पार पडला। या पूजनाचे औचित्य साधत युवा उद्योजक धनंजय गावित तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष मनोहर नगराळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। त्यानंतर यात्रेच्या प्रस्थानाचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी लक्झरी बस समोर श्रीफळ फोडून यात्रेचे उद्घाटन धनंजय गावित व मनोहर नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित भाविकांनी जय श्रीराम आणि हनुमानजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। या धार्मिक यात्रेसाठी सुमारे 50 भाविक सहभागी झाले असून ते गुजरात राज्यातील प्रसिद्ध सारंगपूर धाम येथे दर्शनासाठी रवाना झाले आहेत। यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रवास सुखकर व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय सैन, राजू मोराणकर, भागवत चौधरी, राजेंद्र गावित, महेश वारुडे, बापू सोनवणे, प्रदीप हिरे, लालू धोड्या, स्वप्नील सैन, मयूर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच या यात्रेसाठी भाविकांना आर्थिक मदत देत युवा उद्योजक धनंजय गावित यांनी सामाजिक बांधिलकी जपली। या धार्मिक यात्रेमुळे नवापूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या प्रसंगी युवा उद्योजक धनंजय गावित यांनी भाविकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। आज आमच्या इथनं सगळे बालगोपाल व मोठे व्यक्ती त्यांच्यासोबत आमचे नवापूरचे सगळे उत्साहाने नवापूर ते सारंगपूरला चाललेले आहेत, तर त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। आणि असंच याच्याकडनं आम्हाला त्यांना एकच प्रार्थना आहे देवाला आमच्या नवापूरकरांवासियांसाठी का जिल्हावासियांसाठी महाराष्ट्रासाठी का उन्हाचे झळे कमी पडो आणि आमच्या नवापूरची आमच्या जिल्ह्याची आमच्या तालुक्याची प्रगती हो आणि सगळे सुख समृद्धीने आणि याच्याने सगळे आनंदाने राहो एवढीच देवाकडे आमची प्रार्थना।